आमच्या तिघांच्या वतीने मी सांगतो की भारतीय जनता पक्षाच्या एकाही कार्यकर्त्याला त्रास व्हावे होऊ नये आणि त्याच्यामुळे महापालिकेचे मालक आपल्या प्रशांत जाधव साहेबांनी सांगितलं की निवडणूक आहे, अध्यक्ष ते मंचावर सगळे ज्येष्ठ बसले, त्यांना मी एकच विनंती करेन की महापालिकेत जे आहे ते आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना चान्स द्या, जेणेकरून मी भोगले एक माणूस 2019 ला माझ्या विरुद्ध आला, म्हटलं ठीक आहे याचं माझं पटत नाही केलं असेल तर सानू साहेबांचं प्रेम असेल म्हणून केलं असेल, मी मान्य केलं. नंतर त्याला परत सभागृह नेता केलं, म्हटलं ठीक आहे चालू द्या, म्हटलं सोडून द्या. महापौरच्या वेळेस तो फुटला, शिवसेनेत गेला, तर त्याला परत घेतलं, म्हटलं ठीक आहे हे पण चालतं. परंतु आता तर काहीच कारण नव्हतं 2024 ला. सगळ्या पक्ष बरोबर सगळे एकी साईडला, फक्त पैशासाठी जर तुम्ही पक्ष निष्ठा विकत असाल तर मात्र या पक्षात तुम्हाला जाग आणि ही दाखवायची गरज नाही. आणि त्याच्यामुळे मागच्या 5 वर्ष मी शांत बसलो, परंतु या पंचवार्षिकला ज्यांनी विरुद्ध काम केले त्याला त्याची जाग दाखवल्याशिवाय सर्वसामान्य कार्यकर्ता मोठा झाला तर पक्ष मोठा होणार आहे. उगाच व्यापारी मोठे करायचे, त्यांनी आपला पक्ष बदनाम करायचा आणि नंतर जनमत बदलण्यासाठी परत आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना लोकांच्या पाया पडायला लावायचे. हे जे नवीन एक चालू झालं होतं ते बंद करायची आज गरज आहे. आणि त्याच्यामुळे जर सर्वसामान्य भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मोठा झाला तर मला वाटतं पक्ष हा एक हाती सत्ता मिळवल्याशिवाय नाशकात राहणार नाही. कारण ही जी लाट आहे ही सुनामी लाट आहे, ही हिंदुत्वाची लाट आहे, ही देवेंद्रजींनी केलेल्या विकासाची लाट आहे. 2.5 वर्ष महायुतीने केलेल्या कामाची ही पावती आहे आणि ती पावती जनतांनी तसं आता विधानसभेत दिली तशी महापालिकेत जनता देणारच आहे. आणि सत्ता आपली, त्याच्यात आपल्याकडे सगळे दिग्गज नेते इथे बसलेत ज्यांनी शहरात नेतृत्व केलंय, ज्यांनी एक हाती मागच्या सत्ता आणलेली आहे आणि त्याच्यात तुमचाही वाटा आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना मी एकच विनंती करतो मंचावरच्या की सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आपण चान्स देऊ, जेणेकरून पुढच्या वेळेस जेव्हा विधानसभा येईल तेव्हा संघर्ष करायची आपल्याच लोकांबरोबर पाळी घेणार नाही. आणि ज्यांनी कामं केले त्यांना चांगले पद द्या, म्हणजे ते पण पुढचे चांगले म्हणजे जे नगरसेवक आमचे आहेत त्यांना न्याय मिळेल. कारण जेव्हा फिरत होतो तेव्हा यांच्या भावना आहेत आणि त्या भावना तुमच्यापर्यंत सांगणं, ते व्यक्त करणं एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा एक भाऊ म्हणून माझं कर्तव्य आणि ते मी आज करतोय. त्याच्यामुळे जास्त न बोलता इथला जो विजय आहे हा माझा एकट्याचा नाही, इथं बसलेला नाशिक पूर्व सर्व पदाधिकाऱ्यांचा, नगरसेवकांचा, उद्धव बाळासाहेब साहेब असतील या सर्वांचा गोडूस्तर साहेबांपासून आमचे नादरे साहेब त्यांच्यापासून तर खालच्या कार्यकर्त्यांपर्यंत ढगेपासून तिन्ही मंडळाध्यक्षांपासून या सगळ्यांचा आमचे पगार आहेत, युवा मोर्चा या सगळ्यांचा हा विजय. आणि ते जर नसते, हे जर बिघडवून करले नसते, यांनी जर जीव काढला नसता तर मी आज त्या आमदार म्हणून उभा राहिलो नसतो. एवढंच सांगतो. त्याच्यामुळे पैशांना त्याची जागा दाखवणार आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याची ताकद ही जगाला दाखवणाऱ्या सर्व आपल्या कार्यकर्त्यांचे परत एकदा मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.